जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, MPSC नॉलेजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण 13 मार्च 2024चं मित्रांनो करंट अफेअर बघणार आहे. करंट अफेअर यामध्ये बघणार आहे. तर आपण वेळ न घालवता आपण बघा, प्रश्न चालू करूया. तर प्रश्न पहिला बघा, ऑस्कर 2024च्या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर इथे ऑप्शन दिलेले आहे: ओपेनहायमर, प्युअर थिंग्ज, गॉडझिला, बार्बी. तर मित्रांनो, आन्सर आहे आपलं ए, ओपेनहायमर. नंतर बघा, 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे? तर एमा स्टोन, नंबर बी याचं उत्तर आहे. नंतर बघूया बघा, 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो, ख्रिस्तोफर नोलन यांना मिळाला आहे, नंबर डी. नंतर बघा, 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये ओपेनहायमर या चित्रपटाला एकूण किती पुरस्कार मिळाले आहेत? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, तर किती? 7 पुरस्कार मिळालेले आहेत, नंबर सी. नंतर बघा, DRDOने स्वदेशी बनावटीच्या कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर कोणती? अग्नी 5. कोणती मित्रांनो? अग्नी 5 ची चाचणी घेतलेली आहे, म्हणजे नंबर बी. नंतर बघा, DRDOने यशस्वी चाचणी घेतलेल्या अग्नी 5 या क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती किलोमीटर सांगितली? तर 5000 किलोमीटर सांगितले. नंतर बघूया, DRDOने यशस्वी चाचणी घेतलेल्या अग्नी 5 या क्षेपणास्त्राची उंची किती मीटर आहे? तर 1.75 मीटर आहे. नंतर बघा, DRDOने यशस्वी चाचणी घेतलेल्या अग्नी 5 क्षेपणास्त्राचे वजन किती सांगितले? तर वजन हे 50,000 किलो सांगितलेले आहे. किती? 50,000 किलो, नंबर बी. नंतर बघा, सरकारी दस्तऐवजामध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? तर कोणत्या राज्य सरकारने घेतले आहे? तर महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. नंतर बघा, नुकत्याच कोणत्या राज्य सरकारने तृतीयपंथीय 2024 धोरण जाहीर केलेले आहे? तर कोणत्या? महाराष्ट्र या राज्य सरकार. नंतर बघा, असिफा फ्युटो यांना कोणत्या देशाच्या प्रथम महिला म्हणून मान्यता देण्यात आली आहे? तर कोणते? पाकिस्तान. मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढू शकता आणि मी तुम्हाला याची PDF आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे मित्रांनो. तर ते पण तुम्ही डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला खूप महत्त्वाचे प्रश्न आहे ते तुम्हाला तुमच्यापाशी राहतील. तर नंबर बघा, नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील द्वारका एक्सप्रेसचे उद्घाटन केले आहे? तर कोणते? तर मित्रांनो, हरियाणा राज्यातील द्वारका एक्सप्रेसचे उद्घाटन केले. नंतर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच उद्घाटन केलेल्या द्वारका एक्सप्रेसचे एकूण लांबी किती किलोमीटर आहे? तर 29 किलोमीटर आहे. किती? 29 किलोमीटर. नंतर बघा, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर कोणाची निवड करण्यात आली? किशोर मकवाना, नंबर सी. नंतर बघा, महतारी वंदन योजना कोणत्या राज्याने सुरू केली?
तर कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर छत्तीसगड. कोणत्या राज्याने? छत्तीसगड. नंबर बी. नंतर बघा, महतारी वंदन योजना अंतर्गत छत्तीसगड राज्य सरकार राज्यातील महिलांना महिन्याला किती रुपये आर्थिक मदत देणार आहे? तर किती आर्थिक मदत देणार आहे? तर 1,000 रुपये. नंतर बघा, नवी दिल्ली येथून कोणाच्या हस्ते कॅच द रेन मोहिमेची सुरुवात झाली आहे? कोणाच्या हस्ते? तर गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून हस्ते कॅच द रेन मोहिमेची सुरुवात झाली आहे. नंतर बघा, कटलास एक्सप्रेस युद्ध सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? कोणत्या देशात? सेशेल्स या देशात कटलास एक्सप्रेस युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे. नंतर बघा, भारतीय तिन्ही सेना दलाच्या संयुक्त भारत शक्ती युद्ध सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर पोखरण. पोखरण येथे भारतीय तिन्ही सेना दलाचा संयुक्त भारत शक्ती युद्ध सराव तिथे आयोजित करण्यात आला आहे. नंतर बघा, सर्व्हिस फुटबॉल संघाने कोणत्या संघाला पराभूत करून संतोष ट्रॉफी 2024चे विजेतेपद पटकावले? तर सर्व्हिसेस फुटबॉल या संघाने कोणत्या संघाला पराभूत केले? तर गोवा संघाला पराभूत केले. आणि कोणती ट्रॉफी विजेतेपद पटकावले? तर संतोष ट्रॉफी 2024. नंतर बघा, संतोष ट्रॉफी सर्वाधिक वेळा कोणत्या फुटबॉल संघाने जिंकली आहे? तर पश्चिम बंगाल. नंतर बघा, संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, तुम्हाला येथे पर्याय दिलेले आहेत बघा. तर फुटबॉल संघाशी खेळाशी संबंधित आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट्समध्ये सांगा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापोती येतील मित्रांनो. तर नक्की सपोर्ट करा मित्रांनो. नवीन चॅनल आहे आपलं थोडंसं. तर जय शिवराय, जय जिजाऊ. धन्यवाद.